ताराबाई शिंदे यांची स्त्री पुरुष तुलना हे जे पुस्तक आहे याच्याविषयीचा विचार आपण करत होतो। ताराबाई शिंदे यांनी जो विचार मांडला या ग्रंथाच्या माध्यमातून, पुस्तकाच्या माध्यमातून, त्याचा आपण विचार केलेला आहे। पुरुषी वर्चस्वाला कोण जबाबदार आहे? शास्त्रकर्ते इथलचे कसे जबाबदार आहेत? अंधश्रद्धामुळे स्त्रिया अशा बळी पडतायत आणि म्हणून हे अंधश्रद्धेचे विचार किंवा ही जळमट आपण काढून टाकली पाहिजे। त्याच्यासाठी कायद्याची आवश्यकता आहे, स्त्री शिक्षणाची आवश्यकता आहे, हे ताराबाई शिंदे यांनी सांगितलं। आणि या सगळ्या गोष्टींची आवश्यकता किंवा त्या निर्माण करणारी जी इथलची यंत्रणा आहे ना, ती यंत्रणा इथलच्या इंग्रजी राजवटीने आणून दिली। खरं तर स्त्रियांना शिक्षणाची मुभा किंवा शिक्षणासारखं एक डोळसपणा आणून देणारं माध्यम म्हणून शिक्षणाकडे ताराबाई शिंदे अतिशय चौकसपणाने आणि चोखंदळपणे पाहतात। इंग्रजी जी राजवट आहे, ह्या इंग्रजी राजवटीचा जो विचार आहे तो ते मांडतात की इंग्रजांच्यामुळे या देशातल्या सुधारणा झाल्या। म्हणून ताराबाईंना कधी कधी असं वाटायचं की इंग्रज आल्यामुळे या देशातल्या सामाजिक सुधारणा झाल्या, या देशात औद्योगिक सुधारणा झाल्या, भौतिक सुधारणा घडून आल्या, विद्यादानाची सोय झाली, नाना प्रकारची कला कौशल्य आली, वेगवेगळे कायदे कानून आले आणि त्याच्यामुळे शास्त्राच्या आधारानं किंवा पुरुषी वर्चस्वाच्या आधारानं स्त्रियांचा होणारा जो छळ आहे हा छळ कमी झाला। आणि कमी होण्याच्या पाठीमागे ही इंग्रजांची राजवट आहे खऱ्या अर्थानं, असं त्यांना वाटायचं। आणि म्हणून इंग्रजांची राजवट काही काळ टिकली पाहिजे असं त्यांना वाटायचं। कारण स्त्री आणि शूद्र या दोन वर्गाला या देशामध्ये अतिशय तुच्छतेची वागणूक होती आणि ती इंग्रजांनी बंद केली। इथं सतीची चाल होती, ही सतीची चाल किंवा सतीचा कायदा करून, सतीबंदीचा कायदा करून इंग्रजांनी ही अमानुष चाल बंद केली। याशिवाय इंग्रजांनी विधवा पुनर्विवाहाचा कायदा केला। त्याचबरोबर इंग्रजी राजसत्तेनं किंवा सत्तेनं स्त्रियांच्या शिक्षणाला प्रोत्साहन दिलं। आता ह्या सगळ्या गोष्टी इंग्रजांच्यामुळे झाल्या असं त्या म्हणतात। आणि म्हणून काय इंग्रजांनी जास्त काळ राहू नयेत? हा, इंग्रजांच्यामुळे इथलच्या स्वातंत्र्यवीरांचा छळ झाला ही मात्र चुकीची गोष्ट आहे। पण या देशातल्या स्त्री एक माणूस आहे आणि ती माणूस म्हणून तिला वागवण्यासाठी, तिच्या सुरक्षेसाठी, तिच्या संरक्षणासाठी इंग्रजांनी खूप काही चांगल्या गोष्टी केल्या, हे ताराबाई शिंदे आवर्जून नोंदवतात। आणि म्हणून सतीची चाल बंद झाली, तसा कायदा केला गेला, विधवा पुनर्विवाहाचा कायदा केला गेला, स्त्रियांच्या शिक्षणाला प्रोत्साहन दिलं गेलं आणि त्याच्यामुळे स्त्रियांना किंवा सर्वसामान्य माणसाला जगणं सुरक्षित वाटू लागलं। आणि त्याचमुळे इंग्रजांच्या राजवटीला ताराबाई शिंदे पाठिंबा देतात आणि म्हणून त्या म्हणतात की त्यांच्या राजवटीची आज आपणाला त्या काळी आवश्यकता। त्यामुळे इंग्रज सरकारला त्या आशीर्वाद देखील देतात, दुआही देतात। इंग्रजी राजवटीच्या धार्मिक
व सामाजिक सुधारणांच्या विरोधी जी मतं आहेत ती त्यावेळच्या वृत्तपत्रामध्ये छापून येत असायची. पुणे वैभव सारख्या सनातनी वृत्तपत्रातून केशवपन कायदा केल्यास बावनखनी सारख्या गृहशाला व विजयालक्ष्मी सारखे खटले चालविण्यासाठी सरकारने कोर्ट तयार करावी लागतील असंही मत मांडल्या गेलं. बघा, म्हणजे तुम्ही स्त्रियांना त्यांच्या धार्मिक सामाजिक सुधारणा केल्या इंग्रजांनी, तर हे लक्षात ठेवा की सनातनी काही जी वृत्तपत्र होती ना, पूर्वीच्या काळी पती वारला तर ब्राह्मण स्त्रियांची केस कापल्या जात असायचे, भादरून काढल्या जात असायचे, केशवपन केल्या जात असायचे. हा जो कायदा आहे की हे करू नये, आणि असं जर नाही केलं तर विजयालक्ष्मी गृहशाला याच्यासारखे खटले चालवले जातील. त्यासाठी कोर्टांनी तयार राहावं, कोर्ट तयार करावं लागतील, असं पुणे वैभव सारख्या सनातनी वृत्तपत्रामधून बातम्या छापून येत असत. त्यावर ताराबाई शिंदे सडेतोडपणे उत्तर देतात. त्या म्हणतात, बावनखनी सारख्या गृहशाला बांधण्याऐवजी सरकारास प्रत्येकी करता गोजीरवाने घरच बांधावे लागेल. म्हणजे त्यांना जर केशवपन केले नाही, त्यांना विद्रूप केलं नाही, तर त्यांना बावनखनी सारखं बांधावं लागेल, तिथं घर बांधावं लागेल, त्यांना गृहशाळा म्हणून तिथं ठेवावं लागेल. तर ते म्हणतात तसं करण्यापेक्षा घरच बांधून द्या ना गोजीरवानं त्यांना. तुमच्याकरिता म्हणजे पुरुषाकरिता बरेच टोलेजंग कारागृहे बांधावी लागतील, व ज्या स्त्रियांचा पुनर्विवाह होईल त्यांनी नवीन पतीबरोबर ब्रिटिश शासनास प्रोत्साहन देत राहावे. बघा, ज्यांनी पुनर्विवाह केला जाईल, एखादीचा पती वारला, त्या विधवेचा पुनर्विवाह का करू नये? आणि ब्रिटिश शासन अशा पुनर्विवाहाला प्रोत्साहन देत राहील. ताराबाई शिंदेचे हे विचार जे आहेत ना, हे विधवा विवाह व केशवपन बंदी कायद्याचा पुरस्कार करणारे विचार आहेत. आणि त्यांना वाटतं इंग्रजी सत्तेचे हे खूप मोठे पाऊल आहे, आणि म्हणून त्यांना इंग्रजी सत्तेचं महत्व कळतं. त्या म्हणतात की इंग्रजी सत्तेचं ताराबाईंना जरी महत्व वाटत असलं तरी त्या दुष्परिणामांकडे लक्ष देतात. देशातील पुरुष मंडळी इंग्रजांचे पोशाख, राहणीमान या बाबतीत इंग्रजी संस्कृतीचे अनुकरण करतात. ताराबाई म्हणतात बरं का, इंग्रजांचा पोशाख, त्यांचं राहणीमान, इंग्रजी संस्कृतीचं अनुकरण काही पुरुष करतात इथलचे. त्या म्हणतात, आपले स्वदेशी रोजगार बुडून हर प्रकारचे व्यापारी व कसबी कारागीर लोक उपाशी मरू लागले. त्यामुळे देशातील संपत्ती दुसऱ्या देशात जाऊ लागली. देशरिवाज धर्म न सोडता स्वदेशाभिमान बाळगावा, असं ताराबाई स्वदेशीचा पुरस्कार करतात. त्यांना म्हणायचंय की आपली संस्कृती बुडवू नका, आपण आपले कारागीर जागते ठेवा, त्यांच्याकडे निर्माण झालेल्या वस्तू घ्या, तरच इथलचा कारागीर टिकेल. आणि जर तुम्ही हे बाहेरच्या देशात देत असाल तर मग बाहेरच्या देशात आपली संपत्ती जाईल. घरातील खर्चाचा हिशोब मांडणाऱ्या स्त्रियांचा काळ होता, तेव्हा ताराबाईंनी देशहिताच्या दृष्टीनं औद्योगिकरणाचा विचार मांडला. म्हणजे देशाच्या दृष्टीनं इथं उद्योग आले पाहिजे. आणि यामुळे आपल्याला हे कळतं की ताराबाईंना स्वदेशाचा अभिमान होता, राष्ट्रीय जाणीव होती. ब्रिटिश सत्तेमुळे राज्य आणि प्रतिष्ठा यांची वाढती हानी झाल्यामुळे सरदार दरकदारांच्या घरात स्त्रियांना पूर्वी असणारी सत्ता आणि प्रतिष्ठा संपुष्टात येऊन त्यांच्या जीवनसरणीवर अनेक नव्या मर्यादा पडल्या गेल्या.
शिपाईगडी असतील किंवा तलवारबाजी करणारे मराठी पुरुष देखील असतील, त्यांच्या हातातील तलवार गेल्यामुळे ते कलम बहाद्दर झाले, हे लिहू लागले. इंग्रजांचं अनुकरण करून देशाचे नुकसानच होते असं ते म्हणतात. त्यांचं अनुकरण तुम्ही त्यांच्या वर्तनाचं, त्यांच्या स्वभावाचं हे अनुकरण करू नका. इंग्रजांच्या अनुकरणाने ते म्हणतात की धर्म भ्रष्ट होत नाही, पण इंग्रजांनी धार्मिकतेबाबत लक्ष घालू नये अशी समाजसुधार ओरड करतात. ते म्हणतात समाजसुधारक अशी ओरड करतात. पण याविषयी ताराबाई शिंदे खंत व्यक्त करतात की ब्रिटिश सत्तेमुळे घडलेले जे चांगले परिणाम आहेत ते आपण स्वीकारले पाहिजे आणि त्याच्यापासून निर्माण झालेले दुष्परिणामांची नोंद करून ते आपण दूर केले पाहिजे. तिथं जागं राहिलं पाहिजे. एकूणच जर आपण या ताराबाई शिंदेंच्या या ग्रंथाचा विचार केला आणि ताराबाईंच्या एकूणच विचाराचा जर आपण मागोवा घेतला तर आपल्या लक्षात येईल की स्त्रियांचं समाजातलं जे स्थान आहे हे कमी होण्यास ताराबाई पुरुषसत्ताक कुटुंब व्यवस्थेला जबाबदार धरतात. म्हणून ताराबाई शिंदेंनी प्रस्तावनेतच म्हटलेले की मी सर्वदा स्वजाती कल्याणार्थ झटून त्यांचे मनात सदाचरणाचे बीजारोपण करेल. हे त्यांच्या हे जे मांडणी आहे ना, ह्या मांडणीतून, ह्या वाक्यातून आपल्या असं लक्षात येतं की स्त्रियांच्या कल्याणार्थ झटण्याचा विश्वास निर्माण त्या करतात. ताराबाई आपल्या निबंधातून स्त्री जातीला अन्यायाविरुद्ध उभे राहण्यास प्रेरणा देतात. त्या म्हणतात झाशीच्या राणीसारख्या फार नकोत, पण एक 4-500 स्त्रियांना निसंग होऊन हातात संगिनी घेऊ द्या, मग पहा तुमची दुर्दशा कशी उडेल. पुरुषांना म्हणतात ती मग चुलीजवळ सुद्धा लपण्यास जागा मिळणं कठीण आहे तुम्हाला. पुरुषांना म्हणतात. ताराबाईंना इथं स्त्रियांना या खाईतून बाहेर काढण्यासाठी कोणीही तयार नाही. म्हणून ताराबाईंना वाटतं ही स्त्रियांची दुर्दशा पाहून ते त्या दुर्दशेविषयी खंत व्यक्त करतात. त्यासाठी त्या पुन्हा स्वतःहून पुढे सरसावलेल्या दिसतात. स्त्रियांना दास्यातून सोडविण्यासाठी, स्त्रियावर अन्याय हा जो होत आहे त्या अन्यायाच्या विरोधात आवाज उठविण्यासाठी त्या विचार करतात आणि विचार करायला भाग पाडतात. त्या म्हणतात माझं म्हणणं बरोबर आहे किंवा नाही हे जर तुम्ही खरे निपक्षपाती असाल तर पुरता विचार करून पहा. जे काही कमी जास्त असेल ते तुम्ही निवडा, पण एरवी आपलीच बाणी राखण्याकरिता जर पुढे घोडे ढकलत असाल, दामटत असाल तर मग मात्र नाविलाज आहे. या लक्षात घेतलं पाहिजे आपण की ताराबाई ह्या समाजातील पुरुष मंडळीला स्त्री जातीच्या कल्याणार्थ निपक्ष विचार करण्याची गरज असल्याचं पटवून देतात. सत्याला सामोरं जाण्यासाठी सांगतात. स्त्रियांचं कल्याण आणि स्त्री पुरुष दोघांनी समाजाच्या भल्यासाठी, स्वतःच्या प्रपंचासाठी झटत राहणं हे आवश्यक आहे, हे देखील ताराबाई शिंदे सांगतात. ताराबाई पोथ्या, पुराण तसेच इतर साहित्यही वाचन करीत. त्यातील स्त्रीला पुरुषापेक्षा कनिष्ठ कसं स्थान आहे हे त्या निदर्शनास आणून देत. सगळ्याच ठिकाणी पुरुषसत्ता मान्य करून पुरुषांच्या दुष्कृत्याला, त्यांच्या वर्चस्वाला सत्य मानलेलं पाहून ताराबाई स्त्रियांचं महत्व आणि पुरुषी वर्चस्वामागील पुरुषांचं राजकारण उघड करतात. ताराबाईंनी त्या काळामध्ये प्रसिद्ध असं स्त्री चरित्र मंजुभाषा, मुक्तामाला या कादंबरी तसेच मनोरमा या नाटकातील स्त्री चित्रण करण्याच्या पद्धतीवर त्यांनी टीका केलेली आहे.
ताराबाई लिहितात की या राज्यात विद्येचं प्राबल्य आहे. छापखाने झाल्यामुळे मंजुघोषा, मुक्तामाला, मनोरमा नाटक असे बरेच लहान लहान ग्रंथ तयार झाले आहेत. प्रत्येक गोष्टीत, पुस्तकात शृंगार आहे, विनोद आहे, शोक आहे, हे 3 गुण असल्या वाचून रस भरत नाही, हे खरं आहे. पण ग्रंथकर्त्यानं आपण जे काही लिहितो आहोत हे घडण्यासारखं किंवा पूर्वी कधी काळी असे घडून आले होते किंवा नाही याचा आधी विचार करून मग पुढे ग्रंथ रचला पाहिजे. साहित्यातून स्त्रीचं अस्वाभाविक चित्र न पटण्यासारखं आहे. या पुरुषांनी स्वतःच्या रंजनासाठी रचलेल्या केवळ कपोल कल्पित कहाण्या आहेत त्या, असं ताराबाई आपलं मत नोंदवतात. कादंबरी व नाटकात आलेली जी स्त्री चित्रण आहेत ते ताराबाईंना खोटी वाटतात. ताराबाईंनी केलेली ग्रंथचिकित्सा स्त्रियांच्या दुःखाचा व पुरुष वर्चस्वाचा प्रत्यय आणून देतात. हे लक्षात घेण्यासारखं आहे. म्हणजे प्रमाणित पुरुष सत्तेबरोबर कोणालाही न जुमानता ताराबाई लढा देतात. लग्नाशिवाय समाजातलं महिलांचं जे स्थान आहे याविषयी मात्र त्या वर्णन करत नाहीत आणि आर्थिक स्वाधीनतेवरही स्पष्टपणे मत मांडत नाही. ताराबाई मूलगामी स्त्री प्रश्न मांडताना स्त्री पुरुष तुलना या पुस्तकात जहाल भाषा वापरतात. एखाद्या बंदुकीच्या नळीत शक्ती ठासून ती भरून नेमबाज माणसाने ती उपयोगात आणावी त्याप्रमाणे ताराबाईंची भाषा आहे. यापेक्षा देखील कडक भाषा असती तर तीही वापरली असती असं ताराबाई म्हणतात. ज्या पुस्तकात स्त्री समस्येविषयी मूलगामी प्रश्न मांडले त्या पुस्तकाला कमी प्रतिसाद मिळालेला आहे. ताराबाईंच्या पुस्तकाला त्या काळात ताराबाई शिंदेंचा निबंध सर्वसामान्य स्त्रीच्या वाचनात येण्याची शक्यताच कमी होती. कारण स्त्री शिक्षणाला 19व्या शतकात प्रारंभ झाला असता तरी अल्पसंख्य सुशिक्षित स्त्री वर्गाच्या पलीकडचा प्रचंड मोठा स्त्रीवर्ग अशिक्षितच होता ना. कौटुंबिक असेल किंवा आर्थिक पारतंत्र्य त्या काळात स्त्रीलाच होतं. लैंगिक शोषण होतं. म्हणजे कौटुंबिक असेल, आर्थिक पारतंत्र्य असेल, लैंगिक शोषण असेल, या सगळ्यामध्ये स्त्रीवर्ग खितपत पडला होता. आणि त्यामुळे स्त्रीची कनिष्ठता, तिचं शोषण यामागील कारण हे स्त्रियांच्या लक्षात येणं शक्य नव्हतं. त्यामुळे त्यांचं लक्ष अशा पुस्तकाकडे जाणं कठीण होतं. ताराबाई शिंदे या ब्राह्मणेतर जातीतल्या होत्या. त्या काळातलं लेखन, प्रकाशन हे प्रामुख्याने वरिष्ठ वर्गाच्या हाती असल्यानं त्या दुर्लक्षित राहिल्या असाव्या. ज्योतिरावांनी सत्सार या पुस्तकात स्त्री पुरुष तुलना पुस्तकाची दखल घेतली असली तरी सत्यशोधक समाजाशी संबंधित व्यक्ती व इतर समाज सुधारकांनी त्याची दखल घेतली नसल्याचं दिसून येतं. ताराबाई पुरुषप्रधान मूल्यव्यवस्थेत वाढलेल्या पुरुषांना आणि त्यांच्या वर्चस्वाला दिलेलं आव्हान व देवांपासून धर्ममार्तंडांपर्यंत सर्वांच्या कारस्थानांची केलेली चिरफाड यामुळे या पुस्तकाचं महत्व अधिक आहे. ताराबाई शिंदेंनी मांडलेला स्त्रीवाद पाहता असं वाटतं की ज्यांनी भारतात स्त्रीवादाच्या मांडणीला सुरुवात केली त्यात प्रथम त्यांचं नाव घ्यावं लागेल. ताराबाई यांनी हा निबंध लिहिला तो निबंध म्हणजे एका स्त्री जातीच्या वतीनं संपूर्ण पुरुष जातीशी केलेला एक दीर्घ संवाद आहे आणि त्या संपूर्ण पुरुष जातीला समोर बसून स्त्री जातीची कैफियत मांडतात. ताराबाई
स्त्रीवरील दोष खोडून काढण्यासाठी सडेतोड युक्तिवाद करतात. हे युक्तिवाद पाहताना ताराबाईंनी किती सखोलपणे स्त्री प्रश्नांचा अभ्यास केला हे आपल्या लक्षात येईल. ताराबाईच्या आधी इतक्या खोलवर कोणीही स्त्री गेलेली नाही हे आपल्या लक्षात येईल. आणि म्हणून ताराबाई या ग्रंथात वैचारिक विषयाची अतिशय समर्पकपणे मांडणी करताना दिसतात. अशा रीतीनं स्त्री पुरुष तुलना या ग्रंथाच्या संदर्भानं आपण आपले विचार या ठिकाणी मांडलेले. यानंतरचा जो भाग आहे तो मी तुम्हाला यानंतरच्या तासात सांगतो. ठीक आहे.